नमस्कार. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. सर्व महामानवांना अभिवादन करून सर्व मातंग समाजात क्रांतिकारी केले होती. उपवर्गीय करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिनांक 16/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता लवजी वाजता चौकामध्ये सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मी करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीय करण्यात यावे यासाठी 59 जातींना याचा लाभ मिळावा म्हणून तसेच मातंग समाजात याचे नेतृत्व करीत असल्याने जी 59 जाती आहेत ज्यांना कुठलं आरक्षण मिळालं नाही अशा आरक्षणासाठी आपण शासनाला बांधत असल्याने आपण कोणालाही उपवर्गीय मागत नाही, परंतु यामध्ये महार समाज याला विरोध करीत आहे. सन 1920 साली महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. त्या काळामध्ये मांगा मारायचे माणसं जेवण पाणी नसल्यामुळे मरत होते, परंतु मातंग समाजाचा फकीरा यांनी बेडस गावाचा खजिना त्याचप्रमाणे धान्य लुटून सर्व मांगा मारांना सारखा हिस्सा देऊन त्यांना जगवले आहे. असा आमचा मांगाचा फकीरा या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, वासुदेव बळवंत फडके यांचे आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळे यांनी महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा चालू केली. या शाळेला काही मनुवादी खूप त्रास देत होते, परंतु लवजी वस्ताद साळे या फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि त्यांनी ही शाळा चालू केली. शाळा चालू झाल्यामुळे महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, भटकंमुक्त त्यामुळे बहुजन समाज शिकलेला गेलेला आहे. जर शाळा लवजी वस्ताद साळेंनी पाठिंबा दिला नसता आज सर्व शिक्षणापासून वंचित राहिले असते. त्याच काळामध्ये इंग्रजांचे युद्ध सुरू होते. लवजी वस्ताद साळे यांनी कुठलीही आपल्या जीवाची पर्वा न करता इंग्रज सरकारला चळवळी पद्धती सोडले आणि ते म्हणाले होते जगन तर देशासाठी, मरण तर देशासाठी. याप्रमाणे या स्वातंत्र्य भारत स्वतंत्र होण्यासाठी यामध्ये लवजी वस्ताद साळे यांचा सिंहाचा वाटा आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राजधानीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिष्यवृत्ती आरक्षण चालू केले. अशा ते चालू केल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सवलत देऊन त्या देशात पाठवले. बाबासाहेब आंबेडकर त्या देशात जाऊन शिक्षण घेतले आणि त्यांनी जे भारताचं संविधान दिलं या संविधानाचा आम्ही मातंग समाज आदर करतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांना मानतो. कारण बाबासाहेब साहेबांमुळे हे आम्ही समाजाला, इतर समाजाला चांगल्या प्रकारे न्याय मिळालेला आहे. परंतु मी जे बाबासाहेब एक महार समाजाचे असल्यामुळे महार समाज या बाबासाहेबांच्या याला संविधानाला सुद्धा विरोध करीत आहे. सन 1947 ला भारत स्वतंत्र झाला, परंतु खऱ्या अर्थाने कोणालाही स्वातंत्र्य मिळाले म्हणून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी म्हणलं आहे 1947 भारत स्वतंत्र 15 ऑगस्टला झाला आणि 16 ऑगस्ट 1947 अण्णाभाऊ साठे म्हणाले की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है.
अशा प्रकारचे वृद्ध वाटे काढून महाराष्ट्र शासनाला त्यांनी जागृत केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच काळामध्ये मुंबई ही महाराष्ट्रातून गुजरातकडे जात असताना अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून मुंबई ही गुजरातला जाऊ दिलेली नाही आणि महाराष्ट्राचा वैभव मुंबई ही त्या ठिकाणी स्थानिक करून ठेवलेली आहे. अशा प्रकारचा आपल्याला आपल्या मातंग समाजात अनुसूचित जाती एकूणचित जातीसाठी उपवर्गीकरण अवकडं गरज असल्याने आम्हाला ते देण्यासाठी आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक 16/7/2026 रोजी भव्य महामोर्चा करत आहोत. यासाठी अहिल्यानगर मधील, ग्रामीण मधील, शहरामधील सर्व बंधू आणि भगिनी ज्येष्ठांना मी नम्र विनंती करतो की आपण या लाखोच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन अहिल्यानगरचा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा मोर्चा होईल असे मी सर्वांना, मी नामदेवराव चांगणे, लवजी सेना, शक्ती सेना राज्य कार्यकारिणी सदस्य, त्याप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक, महाराष्ट्र शासन पुरस्कृत अण्णाभाऊ साठे आपणास आवाहन करीत आहोत. जय जय देव, जय भीम, जय भारत. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.